एकानं मला सांगितलं, कारण ह्याच्यातले अभ्यासकार आहेत, ते म्हटले ट्रस्ट आहे, काहीही होऊ शकतं आणि शासन म्हणेल ते होऊ शकतं. आणि केंद्र सरकार ही अमित शहाची ताकद आता जर का बघितली तर त्यांनी एकदा ठरवलं की ते करतातच. आणि देवाभाऊनं हे हवंच आहे. देवाभाऊनी लगेच चौकशीचे आदेश दिले. ह्याच्यातनं पुढचं भयानक गोष्ट अशी होणार आहे, परत ईडी सज्ज झाले. त्याच्यात कुठंही जरी भानगडी दिसल्या आणि दिसायला लागल्या तर ईडी चौकशी चालू होणार. परत बोट पवार साहेबांच्याकडं. पवार साहेब त्याच्यामध्ये सापडणार का, अडकणार का, हे सुद्धा महत्वाचं आहे. बरं, आज दुफळी तर झाली, राष्ट्रवादी पक्ष 2 शकलं झालेली आहेत. ताकद नाही म्हटलं तरी संपलेली आहे त्यांची, पवार साहेबांची. बऱ्यापैकी अजितदादांच्याकडे गेलेत. आमदार अजितदादांचे जास्त आहेत. आज खासदारकीच्या निवडणुकीमध्ये बाजी मारली ती पवार साहेबांनी, ते पुढे टिकवता आलं नाही. पुढं विधानसभेच्या निवडणुकीत सपशेल फेल गेले सगळे महाविकास आघाडी. आणि आता स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये हा डाव टाकलेला आहे की पवारांचंच राजकारण संपवायचं आणि सहकार जाळच सगळं आपल्याकडे घ्यायचं आणि ते मजबूत करायचं. हे शुगर इन्स्टिट्यूट तिथल्या आयुक्तांना, आता आयुक्त कोणाचा आहे, शासनाचाच.